आपलं घर स्वच्छ व क्लीन असावं, तर पण त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे ते आपण मात्र विसरतो. तर त्याच कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. तसंच शेजारी असलेलं बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. घरात पसारा होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा कारण म्हणजे मेन कारण म्हणजे न लागणाऱ्या वस्तू. आपण काय करतो माहिती का, बाहेर गेलो की आपण प्रत्येकाला एक हे असते की मोह असतो की बाहेर आपण गेलो नाही, कुठं नाही तर आपण एखाद्या मॉलमध्ये डीमार्टमध्ये गेलो तर ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टी आपण घेऊन येतो. तर त्या गोष्टींचा मग आपण हळूहळू ते पसारा होत जातो आणि त्या गोष्टी एवढ्या होत जातात आपल्या घरात की ते ठेवायला जागा नसते आपल्या घरात. तर अक्षरशः आपण कुठं कुठं ते टाकून देतो एखाद्या कोपऱ्यामध्ये, इकडं तिकडं. तर अशा गोष्टी आपण खूप साऱ्या आणत असतो आणि त्या वस्तूंची खरंच आपल्या घरात उपयोग आहे का? कोणतीही गोष्ट घेताना 10 वेळा विचार करायचा की ह्या गोष्टीच खरंच माझ्या उपयोगात येणार आहे का? खरंच मी याचा उपयोग घेणार आहे का? माझ्या घरात खरंच याची गरज आहे का? तर या गोष्टी आपण नाही म्हणतो तरी आपण घेऊन येत असतो, त्याच्यामुळे आपल्या घरात पसारा होतो. सगळ्यात मेन गोष्ट मी म्हणेन की पसारा होण्याची ती म्हणजे आपली नाही होणारी, न म्हणता होणारी शॉपिंग. किंवा आपण खूप वेळा म्हणतो की मी हे नाही घेणार तरी आपण घेऊन येतो. एखादी गोष्ट आपल्याला एवढी आवडते, आपण मॉलमध्ये किंवा याच्यामध्ये गेलो एखाद्या डिमार्टमध्ये वगैरे, ते आपल्याला नाही पाहिजे असते तेही गोष्ट आपण घेऊन येतो. कारण त्या गोष्टी आकर्षक वाटतात म्हणजे त्या वेळेला आपल्याला वाटतात, पण नंतर त्या गोष्टींचा उपयोग आपल्याला काहीच होत नाही. भरपूर असे हे असतात, ऑर्गनायझर असतात किंवा शोचे पीस असतात किंवा टेडीज तुम्ही बघू शकता. हे तर सगळे गिफ्ट्स आले माझ्या मुलांना. पण जे काही गोष्टी नको पाहिजे असतात तेही गोष्टी आपण कमी व्हावा याच्यासाठी पुढची टिप्स मी देईल की नेहमी प्रत्येक गोष्टीला एक पर्टिक्युलर जागा ठेवायची. प्रत्येक गोष्टीला त्याची वेगळी जागा असावी किंवा ऑर्गनायझर असावा किंवा एखादी त्याची एक ठरलेली जागा असावी प्रत्येक गोष्टीची की ही गोष्ट इथेच ठेवल्या जाणार आहे. आणि हे फक्त आपण करून चालत नाही, आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरने तसं केलं तरच ते होतं. कारण एकटी लेडीज किती झटपटणार आहे, ती कितीही राबत असली दिवसभर घरात तर ते जागच्या वस्तू जागेवर राहत नाही. आणि त्याच्यात तुमच्या घरात जर मुलं असले तर मग तर सांगूच नका, किती इकडे तिकडे लोड होत असतो. तर आपण कोणकोणत्या गोष्टी टाळू शकतो. आपण एखादं माहिती का, आपल्या काय होतं की काही साड्या किंवा काही कपडे असे असतात की जे आपल्याला मन होत नाही की टाकून द्यावं मी, तर त्याला काय करायचं, एक स्पेसिफिक एक जागा ठेवायची किंवा एखादी मोठी बॅगच ठेवायची की त्याच्यामध्ये तुम्ही सगळे जे जुने कपडे आहेत किंवा ज्या कपड्यांना तुम्हाला म्हणजे टाकून द्यायचंय पण ते तुम्ही टाकावं वाटत नाही तुम्हाला, मुलांचे वगैरे कपडे असले तर एखाद्या गरजूला द्या. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. लहान लहान मुलं असतात की तुम्ही बघत असाल की रोडवर वगैरे की त्यांना कपडे नसतात, चप्पल नसतात, सँडल नसते, तर आपण त्या गोष्टी हे करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करतो, एखादी गोष्ट खराब झाली ना घरात, किचनमध्ये आपला मिक्सरचा भांडा किंवा एखादं हे असते ना आपल्याकडे जे हे असतात आता नॉनस्टिक पॅन वगैरे असतात किंवा कुकर, हे सगळ्या गोष्टी, त्याचं एखादा हँडल किंवा काहीतरी तुटलं त्याचं थोडंफार की आपण लगेच ते टाकून दुसऱ्या गोष्टी आणतात आणि मग ते गोष्टींचा पसारा तसाच वाढत जातो. त्याच्यामुळे ज्या गोष्टींना आपण रिप्लेस करू शकतो किंवा त्याला व्यवस्थित मॅनेजमेंट करून एखाद्या जे हे असतात ना, जिथं आपण स्टीलचे भांडे वगैरे घेतो त्या दुकानात जाऊन, शॉपमध्ये जाऊन आपण तिथं रिप्लेस करू शकतो किंवा त्या गोष्टींना वेगळं असं लुक देऊन तिथून आणू शकतो. हँडल वगैरे तुटला असेल, एखादा काहीतरी तुटला असेल भांड्याचा, तर ते आपण तिथे बसवून आणू शकतो दुसरं न घेण्यापेक्षा, किंवा रिप्लेस करून दुसरं आणू शकतो. पण त्या गोष्टी आपल्या घरात पडलेल्या असतात आणि आपण परत आणतो, मग त्या गोष्टी पण आपण एक साईडला काढून ठेवत नाही आणि तोच पसारा घरात खूप सारा होतो किचनमध्ये. आणि किचनमध्ये भांडे पण आपल्याला भरपूर लागत नाही. आता आपण काय करतो, जेव्हाही बर्थडे पार्टी वगैरे असेल, पहिले काय असायचं की घरात एखादा मोठा कार्यक्रम असेल, शुभारंभ असेल, तर भरपूर वाट्या, प्लेटा, ग्लासेस, सगळ्या गोष्टी भरपूर लागायच्या, स्टीलच्या घरच्या लागायच्या. पण आता ना प्रत्येक गोष्टी हे निघलंय, आर्टिफिशियल म्हणू द्या तुम्ही, प्रत्येक गोष्ट यूज अँड थ्रू निघली आहे. तर त्याच्यासाठी जे आता हे असतात, पत्रावळ्या असतात किंवा जे जेवण करण्यासाठी आपण बाहेरून आणतो ना, ते प्लास्टिकचे प्लेटा वगैरे, तर त्या गोष्टींचा यूज केला जातो. आपण एवढे भांडे धुवायचं, आपण काढायचं पण कंटाळा येतो. त्याच्यामुळे जेवढे भांडे तुम्हाला लागतायत तेवढेच भांडे आपल्याला वर ठेवायचे किचनमध्ये. तेवढाच पसारा कमी, सगळ्या गोष्टी लिमिटेड असल्या तर पसारा कमी होतो व आपला
टाइम वाचतो, आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढू शकतो, घरात पसारा पण कमी होईल, मोजक्याच गोष्टी असल्या तर तेवढंच कमी दिसेल. त्याच्यामुळे आता पुढे तुमच्या सोबत मी नक्कीच व्हिडिओ शेअर करायला आवडेल की मी माझ्या जे काही भांडे आहेत त्याच्यातले अर्धे भांडे, अर्धे नाही अर्ध्यापेक्षा जास्त भांडे मी पॅक करून ठेवलेले आहेत. कारण ते वरती जेवढं आपण वरती ठेवतो ना तेवढंच आपलं लोड वाढतं ते साफ करण्यासाठी. मग ते क्लीन दिसलं तर बरं, नाही क्लीन दिसलं की तेवढंच आपलं टेन्शन वाढतं की आता कसं करायचं, त्याला कसं मॅनेज ठेवायचं, ते चांगलं नाही दिसत आहे, त्याच्यावर धूळ आलाय किंवा त्याच्यावर काहीतरी लागलंय, डाग लागलंय, हे ते सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन पाहिजे असतात. तर मोजक्याच गोष्टी आपल्याला वर ठेवायच्या आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला वर ठेवायच्या नाहीयेत. तसेच आपले कपडे पण, ब्लँकेट पण. आणि कपडे आपले जास्त साठले असेल तर गरजू व्यक्तींना द्या किंवा कुठेतरी त्याचं काहीतरी करून घ्या. म्हणजे एखादा हेच बनवू शकता तुम्ही, उशी म्हणजे जी असते आपली पिलो कवर बनवू शकता किंवा पिलोज बनवू शकता तुम्ही पॅक करून, तुमच्याकडे मशीन वगैरे असेल तर एखादं पिलो किंवा ह्या गोष्टी आपण मोजक्याच ठेवल्या पाहिजे. तसेच मुलांचे खेळणे असतात, एवढे खेळणे असतात. हा, त्या खेळण्यांपासून आपल्या मुलांच्या आठवणी असतात, ते जपणंही महत्त्वाचं आहे. पण त्या गोष्टींना आपल्याला कितपत ठेवायचं आहे ही आपल्याला हे माहीत असायला पाहिजे. जी गोष्ट तुटली आहे, ती खराब झाली आहे, ती दिवसेंदिवस तशीच पडली आहे, त्याच्यामुळे नेगेटिव्हिटी जी असते ती आपल्या घरात जास्त राहते. त्याच्यामुळे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपण आपल्या घरात ठेवल्या पाहिजे, बाकीच्या गोष्टी आपण टाकून दिल्या पाहिजे.